आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। डोळे बंद करून जेन्झींवर विश्वास ठेवू शकतो। नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं विधान, आंदोलन करू नये असं म्हणणार नाही असंही केलं स्पष्ट। मुझे लगता है कि ये जो नई पीढ़ी है जेन जी जेन अल्फा, ये अभी जो हमारी एग्जिस्टिंग पीढ़ी है उससे ज्यादा ऑनेस्ट है। अरे वाह, बढ़िया है। और देशभक्ति और सेवा का ऑनेस्ट अपील उसमें चलता है। जेनझी आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहेत। जेनझींसोबतच्या संवाद कार्यक्रमाला आलेल्या अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, तर खऱ्या जेनझींनी मुद्दे उचलले होते, नंतर जे आले ते अँटी सोशल एलिमेंट्स होते असंही वक्तव्य। खरी जेनझी आपली ते देशाची त्यांनी मुद्देच उचलले दरवेळेस। कॉकरोच जनता पार्टीनी जो आधी पॉइंट उचलला होता नीटचा, तो रेलिव्हेंट होता आणि गव्हर्नमेंटनी प्रोएक्टिव्हली त्याच्यावर ॲक्शन्स केले आणि आधीपासून करत होते, पण त्याच्यानंतर त्यात अँटी सोशल एलिमेंट्स आले ज्याच्याने ते सगळं तंत्र बिघडलं। फडणवीस सरकारचा जेनझीसाठी मेगा प्लॅन आहे। तरुणांसाठी राज्यामध्ये 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश आहेत। उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत आहे। विरोधामध्ये वक्तव्य करण्यापेक्षा भाजपने शिवसेनेचे आभार मानावेत। रवींद्र धंगेकरांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजना चालू केली आणि त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक आमदार निवडून आले। त्यामध्ये आपण बघितलं असेल तर महाराष्ट्राची सत्ताच आली एकनाथ शिंदे साहेबांमुळे, आणि त्यामुळे हे जे बसलेत ही सगळी एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या निर्णयामुळेच खरं श्रेय हे एकनाथ शिंदे साहेबांना जातं। रवींद्र धंगेकर जामिनावर बाहेर आहेत। ते मूळ शिवसैनिक नाही आहेत। धंगेकर पक्ष बदलणारा बावळट नोबिता, भाजप सेनेतील धंगेकरांच्या वक्तव्यावरून नवनाथ बन यांचं टीकास्त्र। बावळट नोबिता नावाचं पात्र होतं, त्या बावळट नोबिता नावाचं पात्र म्हणजे रवींद्र धंगेकर आहेत, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुती, एकनाथजी शिंदे यांना काही सांगू नये। भाजपच्या टीकेप्रकरणी धंगेकरांशी चर्चा करू, उदय सामंतांकडून स्पष्ट। दरम्यान शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे ताकद मिळाली, तिघांचे सांघिक यश होतं, संकल्पना मात्र शिंदेंचीच होती, सामंतांचं विधान। रवींद्र धंगेकरांची मी चर्चा करेन। रवींद्र धंगेकरांना विचारेन की नक्की त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे, त्यांची भावना त्याच्या मागची काय होती। माझी लाडकी बहीण योजनेनं फार मोठी ताकद दिली, महिला भगिनींचा विश्वास महायुतीच्या सरकारवर आला। संकल्पना माननीय एकनाथ शिंदे साहेबांची होती, एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता। राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। जवळपास 6 तास बैठक झाली आहे। प्रशांत किशोर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नवे सल्लागार असणार का अशा चर्चांना उधाण आलंय। मार्चमध्ये राष्ट्रवादीनं नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं होतं। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार। आदिवासी संस्कृती वनरंगाचा 3 दिवस कार्यक्रम, उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते। शरद पवारांसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 2 दिवस मुंबई दौरा, 7 आणि 8 ऑगस्ट असे 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री मुंबईत असणार आहेत। आता पाहूया टॉप 9 राष्ट्रीय घडामोडी। कॉकरोच जनता पार्टीची देशभर क्या बोलती पब्लिक ही मोहीम असणार आहे। येत्या डिसेंबर महिन्यामध्ये देशभर दौरा केला जाणार आहे। लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील। सीजेपीच्या अभिजित दिपकेंची ही घोषणा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन करणारे 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात। दिपकेंच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप घेत घराबाहेर अन्नत्याग आंदोलन। सीजेपी बैठकीला न बोलावल्यामुळे दोघांनीही घेतला होता आक्षेप। सीजेपीच्या बैठकीला न बोलावल्यानं गुजरातच्या तरुणाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंच्या घरासमोर आंदोलन। परिवार आणि मित्र जर बैठकीत असतील तर हे चालणार नाही, गुजरातचा तरुण आक्रमक। डिलिमिटेशन महिला आरक्षण विधेयकावरती केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि राहुल गांधींचा फोनवरून संवाद। महिला आरक्षण लागू न केल्यास महिलांमध्ये असंतोष वाढू शकतो, रिजिजू यांची भूमिका। तर मित्रपक्षांसोबत चर्चा करून काँग्रेस सरकारसमोर भूमिका मांडणार। उद्धव ठाकरेंच्या पक्षातून फुटलेले खासदार उद्या पंतप्रधानांना भेटणार आहेत। उद्या सकाळी फुटीर सर्व खासदार हे मोदींसोबत ब्रेकफास्ट करणार आहेत। शिवसेनेच्या खासदारांसोबत टीएमसी मधून फुटलेले खासदार देखील
या ठिकाणी ब्रेकफास्ट करतील। एकूण 26 खासदारांचा उद्या मोदींसोबत ब्रेकफास्ट असणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीनंतर संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात कामकाज सुरळीत होण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। लोकसभेचं कामकाज सुरू होताच आजही विरोधकांचा गोंधळ। संसद परिसरामध्ये आजही शहांविरोधात विरोधकांचं आंदोलन। शहा उत्तर द्या, विरोधकांच्या घोषणा। लोकसभेचं कामकाज राम भरोसे, आजही चर्चा नाहीच। विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित। राज्यसभेत देखील विरोधकांचा गदारोळ। तहलका मासिकाचा संस्थापक तरुण तेजपाल अत्याचार प्रकरणात दोषी। मुंबई हायकोर्टाने 2021चा कनिष्ठ न्यायालयाचा निकाल फिरवला। सहकारी महिला पत्रकार अत्याचार प्रकरणामध्ये तेजपालला 10 वर्षांचा तुरुंगवास।